तुम्ही जर उद्या होळीसाठी बाहेर पडणार असाल, तर जर ड्रिंक अँड ड्राईव्ह करून बाहेर पडलात, तर तुमच्यावर मोठी कारवाई होऊ शकते आणि कशा पद्धतीची कारवाई होऊ शकते आपण याबाबतच जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत ट्रॅफिकचे डी-सी-पी आहेत हिम्मत जाधव सर. सर, उद्या मोठ्या प्रमाणात ड्रिंक अँड ड्राईव्ह होऊ शकते. यासाठी आपण पुणे शहरात कसा बंदोबस्त केलेला आहे? कुठे-कुठे बंदोबस्त असणार आहे? दिनांक 3 मार्च रोजी धुलिवंदन निमित्तानं आपण पुणे शहर वाहतूक शाखेमार्फत 30 ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्हची नाकाबंदी आयोजित करीत आहोत आणि त्या ठिकाणी जे कोणी आपल्याला ड्रंक अँड ड्राईव्ह करून मिळतील अशा सर्वांचे वाहन जप्त करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत. त्याचप्रमाणे जप्त वाहन केल्यानंतर त्यांचं समुपदेशन मार्गदर्शन करून तात्काळ त्यांचा खटला न्यायालयात पाठवला जाईल आणि न्यायालयामार्फत त्यांना योग्य ती शिक्षा शासन केलं जाईल. साधारण किती पोलिसांचा बंदोबस्त या 30 ठिकाणी असणार आहे सर? आणि कशा पद्धतीने ही सगळी कारवाई होणार आहे? शहरातील उद्या असणारे विविध कार्यक्रम आणि बाकी सर्व गोष्टींचा विचार करता 350 लोकांचा बंदोबस्त आहे तो ड्रंक अँड ड्राईव्ह चेकिंग करता असेल आणि उर्वरित राहिलेला 500 लोकांचा बंदोबस्त आहे तो बाकी वाहतूक सुरळीत आणि जे कार्यक्रम आहेत त्यांच्याकरता असणार आहे. याच्याशिवाय पोलीस स्टेशनचा स्वतंत्र बंदोबस्त पोलीस स्टेशन निहाय ज्या त्या परिसरामध्ये लावण्यात येणार आहे. सर, यासोबतच आपण शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सुद्धा कारवाई करतो ड्रिंक अँड ड्राईव्हची. आत्ता या मागच्या 3 दिवसात कशी कारवाई झालेली आहे? किती जणांवर कारवाई झालेली आहे आणि किती रुपयांचा दंड आपण यामध्ये वसूल केला? आपण नेहमीच शुक्रवार शनिवारी कारवाई करत असतो. या आठवड्यामध्ये आम्ही सरप्राईजली बुधवारच्या पहाटेसुद्धा 2 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत अतिरिक्त कारवाई केलेली आहे. या आठवड्यामध्ये आपण 301 ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई केलेली आहे. सदर 301 कारवाई झालेल्या नागरिकांचं समुपदेशन बुधवारी ठेवलेलं आहे आणि त्याच दिवशी त्यांचे खटले आहेत ते न्यायालयात पाठवले जाणार आहेत आणि न्यायालयामार्फत त्यांना दंड केला जाणार आहे. ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये आपण दंड पोलीस वसूल करत नाहीत. हा सेंट टू कोर्ट केस असल्यामुळे ही न्यायालयामार्फत त्यांना शिक्षा केली जाते. सर, आपण जवळपास 19 लाख लोकांना हे दिलेलं आहे, नोटीस पाठवलेली आहे आणि 30 दिवसांच्या आत जर हे दंड भरले नाही तर आपण त्याचं लायसन्स रद्द करणार आहे असं सांगितलं होतं. यामध्ये आता काय अपडेट आहे? किती जणांकडून दंड भरण्यात आलेला आहे आणि किती जणांचे दंड अजून पेंडिंग आहे? 26 फेब्रुवारीपासून 1 मार्च या 4 दिवसामध्ये पाठवण्याचं कारण हे होतं की कुणाची फसवणूक होऊ नये, कोणतंही APK फाईल कुणाला फ्रॉडल लोकांनी पाठवू नये म्हणून 4 दिवसामध्ये आपण 19,59,000 नोटिसेस ज्यांच्यावर दंड 2017 पासूनचे प्रलंबित आहेत अशांना पाठवलेले आहेत आणि अत्यंत उत्तम प्रतिसाद वाहन चालकांनी आम्हाला यामध्ये दिलेला आहे. मागील 4 दिवसामध्ये साधारणतः 3,13,00,000 रुपयाचा ऑनलाईन दंड वाहतूक शाखेकडे जमा झालेला आहे. 30 दिवसामध्ये सर्वांनी आपल्या वाहनावरील दंड भरून वाहतूक शाखेस सहकार्य करावं. जे 30 दिवसामध्ये दंड भरणार नाहीत यांच्याबाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर, या 19 लाख लोकांपैकी किती जणांनी भरलेला आहे दंड? माझ्याकडे आता एक्झॅक्ट फिगर नाही आहे पण दंडाची रक्कम माझ्याकडे आहे. ती दंडाची रक्कम मागील 4 दिवसाची मी आता सांगितल्याप्रमाणे 3,13,00,000 आणि पेंडिंग किती आहे माझ्यामध्ये? पुणे शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर दंड पेंडिंग आहे. जवळजवळ 450 करोड रुपयाचा दंड प्रलंबित आहे आणि तो रिकवर करण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत. उद्देश हा आहे की शहरातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित करणं. दंड वसूल करणं हा उद्देश नाही आहे. उद्देश आहे तो शहरातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवणं. नक्कीच. जर तुम्हाला सुद्धा असा मेसेज आला असेल किंवा दंड भरण्यासाठीचं नोटिफिकेशन काही आलं असेल तर लवकरात लवकर दंड भरा, कारण दंड भरला नाही तर तुमचं लायसन्स जे आहे तर ते रद्द होऊ शकतं. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सेवेक मिरर.